नमस्कार. मागच्या वेळेला आपण मागच्या वेळेस आपण भागीदारी संस्थेविषयीचा अभ्यास केलेला, त्याचे वैशिष्ट्य बघितले, त्याच्या व्याख्या बघितल्या, त्याचे फायदे बघितले, त्याचे तोटे बघितले. आज आपण संयुक्त भांडवली संस्था किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ यावर चर्चा करूया. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नेमकं काय की संयुक्त भांडवली संस्था म्हणजे ज्या अनेक व्यक्तींनी किंवा त्यांच्या समूहाने एकत्र येऊन एक विशिष्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. आता हे असं का घडलं? एकच व्यापार होता, त्यानंतर भागीदारी संस्था होता, तरी पण हे असं का घडलं? संयुक्त भांडवली संस्था मोठ्या प्रमाणामध्ये उघडण्याचं कारण काय झालं असेल तर वाढत्या बाजारपेठेचा आकार, तसेच मोठ्या प्रमाणावरील होणारे जागतिकीकरण आणि नवनवीन यंत्र उपकरणे, आधुनिक उत्पादन, दळणवळण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही क्रांती घडून आली, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था या आधुनिकीकरणामध्ये फार निरुपयोगी ठरल्या. आता कसं झालेलं की दळणवळणमध्ये क्रायसिस झाली, आधुनिक उत्पादनामध्ये क्रायसिस झाली, यंत्र उपकरणे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन यंत्र उपकरणे आले, सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शन झाली. त्या कारणाने ज्या ठिकाणी एकल व्यापारी किंवा भांडवली संस्था ज्या काही होत्या, त्या कारणाने काय झालं नेमकं की त्या अपुऱ्या पडू लागल्या, निरुपयोगी होऊ लागल्या आणि त्यामुळे एक विशिष्ट भाव अशा संघटनेची गरज भासू लागली आणि त्यातूनच संयुक्त भांडवली संस्थेचा काय झाला, उदय झाला. म्हणजे एकंदरीत काय म्हणता येईल की संयुक्त स्कंद भांडवल हे भागाच्या स्वरूपात अस्तित्वात आलेले असतात. त्याची खरेदी विक्री करता येते. कंपनीच्या भागाची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू, भागधारक असे म्हणू, आणि हा भाग ठराविक किमतीचा असतो आणि त्याचे हस्तांतरण होऊ शकते. पण आपण दोन्ही याच्यामध्ये पाहिलं की आपण हस्तांतरण करू शकत नाही, बरोबर, पण यामध्ये आपण काय करतो, हस्तांतरण करू शकतो. म्हणजे काय झालेलं की जी काही संयुक्त भांडवली संस्था आहे त्याच्याविषयी जर का आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण काय म्हणू की समान उद्दिष्ट विविध व्यक्ती समूहाच्या गटाने कंपनीने कायद्याप्रमाणे नोंद करण्यात येते व मोठ्यात मोठा व्यवसाय सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमविण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली असते. म्हणजे काय झालं, कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व प्राप्त तसेच एक स्वतः कृत्रिम व्यक्ती म्हणून नावाजलेली संस्था की ज्यात व्यवसाय करण्याकरिता लागणारी साधन संपत्ती, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रचंड भांडवल शक्ती अनेक व्यक्तीच्या मदतीने उभारून उद्योगाची सुरुवात करणाऱ्या कंपनीला संयुक्त भांडवली प्रमंडळ किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ संस्था असे आपण त्याला म्हणू. म्हणजे स्वतंत्र मोठी संस्था असेल, त्याची उभारणी खूप मोठी असेल, भांडवलाचं प्रमाण खूप मोठं असेल, तंत्रज्ञान, व्यवस्थापन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल की जे एकल आणि भागीदारी संस्थेमध्ये नसेल. आपण वेगवेगळ्या ऑथर्सच्या किंवा वेगवेगळ्या तज्ञांच्या आपण डेफिनेशन्सवर थोडीशी चर्चा करूया. संयुक्त स्कंद भांडवलाच्या ज्या प्रमुख व्याख्या आहेत त्याच्यामध्ये मी सांगतो की भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार, म्हणजे भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार ते काय म्हणतात त्यावर आपण बघूया. ते म्हणतात की हा संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे कंपनी कायद्याखालील प्रमंडळ म्हणून कायदेशीर नोंद झालेली आणि कायद्यानुसार अस्तित्वात आलेली व्यापार संघटना होय. म्हणजे कसं असेल की त्याचा परिपूर्णपणे भारतीय कायद्याच्या अंतर्गतच त्याची ती स्थापना झालेली असेल. मग प्रोफेसर हाणे काय म्हणतात ते बघा. तर प्रोफेसर हाणे संयुक्त भांडवली संस्थेविषयी म्हणतात की संयुक्त स्कंद प्रमंडळ ही एक नफा कमविण्याच्या व्यक्तीने निर्माण केलेली ऐच्छिक संघटना असून तिचे भांडवल हस्तांतरित भागात विभागलेले असते आणि भागाची मालकी ही सदस्याची अट असते. काय अट असते ते असे म्हणतात की भागधारक जो असेल किंवा भाग भांडवलदार जो असेल त्याचं कसं असेल, त्याच्या भागाची मालकीचा सदस्यपणा असणं खूप जरुरी आहे. त्यांनी एक भर दिला त्याच्यामध्ये की हे सगळं ठीक आहे की भारतीय कलमानुसार किंवा भारतीय कंपनी कायद्यानुसार ते अस्तित्वात येते, हे सगळं ठीक आहे, पण जे काही भागाची जी काही मालकी आहे ती सदस्यत्वाची अट असते आणि हे प्रोफेसर हॅने यांनी सांगितलं. मग न्यायमूर्ती जेम्स काय म्हणतात या बाबतीमध्ये, तर प्रमंडळ म्हणजे अशा व्यक्तीची एक संघटना की जे समान उद्देशाने पूर्तीसाठी एकत्र आलेली. आपण भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा बघितलं
की स्वमनाने स्वेच्छेने ते एकत्रित आलेले आहे. त्याचप्रमाणे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सुद्धा प्रमंडळ जे तयार होते आहे ते अशा व्यक्तीची संघटना की जे समान उद्देशाने मालकीच्या पूर्ततेसाठी किंवा उद्देशाच्या पूर्ततेसाठी एकत्र आलेले आहेत. न्यायमूर्ती लिंडलेने सुद्धा खूप चांगली व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी स्वेच्छेने निर्माण केलेली संघटना असून व्यक्ती आपल्या जवळील भांडवल अंशरूपाने एखाद्या व्यवसायामध्ये किंवा धंद्यामध्ये गुंतवितात व त्यापासून निर्माण होणाऱ्या नफ्या तोट्याची ते काय करतात, वाटणी सुद्धा करतात. भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा असंच आहे की नफा झाला तर नफ्याची वाटणी, तोटा झाला तर तोट्याची वाटणी भांडवलाप्रमाणे. त्याचप्रमाणे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सुद्धा प्रोफेसर न्यायमूर्ती लिंडे यांनी म्हटलेलं आहे की नफा कमवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे नफ्याच्या सोबतच तोटा सुद्धा हा जितका होईल तितका त्याच्यामध्ये काय राहील, त्याची वाटणी होईल. न्यायमूर्ती मार्शल यांनी सुद्धा खूप सुंदर व्याख्या केलेली आहे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये. ते म्हणतात की केवळ कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेली अदृश्य, अस्पर्श, कृत्रिम किंवा धंद्यात गुंतवितात व त्यापासून निर्माण होणाऱ्या असल्यामुळे निर्मितीच्या दस्तऐवजाचे स्पष्टपणे बहाल केलेली किंवा तिच्या अस्तित्वात सहाय्यभूत ठरणारी वैशिष्ट्य कंपनीकडे असतात. मी पुन्हा एकदा न्यायमूर्ती मार्शल यांची व्याख्या तुम्हाला सांगतो. संयुक्त भांडवली संस्थेची खूप मार्मिक व्याख्या केलेली आहे त्यांनी. ते म्हणतात की केवळ कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेली अदृश्य, अस्पर्श, कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी कायद्याची निर्मिती असल्यामुळे निर्मितीच्या दस्तऐवजाने स्पष्टपणे बहाल केलेली किंवा तिच्या अस्तित्वात सहाय्यभूत ठरणारी वैशिष्ट्ये कंपनीकडे असतात. खूप मार्मिक डेफिनेशन दिलेले आहे. म्हणजे एकंदरीत काय झालेलं, आपण सगळ्या या व्याख्यांचा जर आपण सार घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की समान उद्दिष्ट असणारे विविध व्यक्ती समूहाचे संघटन यामध्ये समाविष्ट होतात. नफा आणि तोटा दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि ते अर्निंग करण्याचा प्रयत्न करतात आणि एकच उद्दिष्ट ठेवून आपल्या भाग भांडवलात किंवा संयुक्त भांडवली पद्धतीमध्ये त्याचा काय करतात, उपयोग करतात. मग याचे जे काही वैशिष्ट्य जे काही आहेत त्या वैशिष्ट्यावर आपण चर्चा करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आधीच बघितलं की भारतीय कंपनी कायद्याच्या अंतर्गतमध्ये कायद्यानुसार अस्तित्वात येत असल्यामुळे याची नोंदणी करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, म्हणजे काय झालं, सक्तीची नोंदणी आपण म्हणू शकतो. बरोबर, हे कंपनी कायदा 1956च्या कलमेनुसार संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे हे सक्तीचे आहे. बरोबर, आणि नोंदणी केल्याशिवाय व्यवसायाची सुरुवात करता येत नाही. म्हणून स्कंद प्रमंडळामध्ये कायद्याचं जे काही अस्तित्व असल्यामुळे तसेच त्या बाबतची जी काही तरतूद त्यांनी केली असेल तेव्हा त्याशिवाय व्यवसायाची सुरुवात करता येत नाही. म्हणजेच काय झालं की नोंदणी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि याच्या आधी फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्येच भागीदारी संस्थेची नोंदणी करणं आवश्यक होतं, परंतु सरकारी संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सरकारांकडे त्या देशामध्ये किंवा त्या कायद्यामध्ये आता जसं की भारतीय कायदा 1956 नुसार त्यांना नोंदणी करणं कसं आहे, आवश्यकच आहे. म्हणून काय झालं की सक्तीची नोंदणी करणं त्यांना आवश्यक आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि समजा त्यांनी नोंदणी केली नाही आणि समजा फॉर्म केला कंपनी तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐच्छिक संघटना. आता संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये जी काही भागांची जी काही आपण विक्री करतो त्याच्यात काय होतं की ग्राहकांना आपण आव्हान देत आहे. बरोबर, आणि प्रमंडळाची जी काही भाग खरेदी केलेला व्यक्ती हा त्या प्रमंडळाचा भागधारक म्हणतो. बरोबर, म्हणजे ऐच्छिक संघटना ही कशी होते की तुम्ही कितीही समजा मेंबर्स असणार आणि त्या मेंबर्समध्ये भागधारक हा कसा असतो, हा ऐच्छिक असतो. त्यांनी समजा भागाची खरेदी केलं तर तो त्याचा सभासद होऊन जातो. बरोबर आहे, त्या कारणाने कसं आहे की ही ऐच्छिक संघटना आहे आणि हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्वतंत्र अस्तित्व म्हटलं जातं. आता स्वतंत्र अस्तित्व असं का म्हटलं जातं, कारण काय की कंपनी कायदा 1956च्या कलमानुसार तरतुदीप्रमाणे प्रमंडळाची स्थापना होत असतात. बरोबर, आणि प्रमंडळाची भागभांडवल हे विविध छोट्या मोठ्या भागामध्ये विखुरलेले आहे. म्हणजे मी एखाद्या वेळेस माझ्याजवळ समजा 10 शेअर्स घेण्याची माझी समजा ऐपत असेल तर मी 10 शेअर्स म्हणजे मी भाग घेईन. बरोबर, आणि मी त्याचा सदस्य बनेल.
म्हणजे कमीत कमी भाग घेऊन सुद्धा मी त्या कंपनीचा सदस्य बनू शकतो. म्हणजे एकंदरीत कसं झालं की याचा जो काही प्रमाण असेल, हा प्रमाण कसा असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेला असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात असेल. आणि त्या कारणाने परंतु जे काही प्रमाणाची जी काही भागाची खरेदी करणाऱ्या भागधारकापासून त्यांचं कसं असतं, स्वतंत्र अस्तित्व असतं. आणि त्या वेगळ्या स्वतंत्र अस्तित्वामुळे व्यक्तीप्रमाणे ते कार्य करू शकतात. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने आपलं मत ठेवलं तर त्याचं मत सुद्धा हे काय केलं जातं, ग्राह्य ठरल्या जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम व्यक्ती. आता बघा की कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली एक स्वतंत्र कृत्रिम व्यक्ती आहे की तिला व्यक्तीप्रमाणे शरीर म्हणू, मन म्हणू, आत्मा तर नाही, पण ही व्यक्तीप्रमाणे कार्य करू शकते. त्यात काय करू शकते कंपनी की त्याच्यामध्ये काय करू शकते, ती नेमणुका करू शकते, करार करू शकते, धोरणे ठरवू शकते, खरेदी विक्री करू शकते. हे सगळंच्या सगळं कार्य ती करू शकते. त्याप्रमाणे ती एक कशी आहे, एक कृत्रिम व्यक्ती आहे. आणि या कंपनीमध्ये जे काही सर्व व्यवहार होतात ते एखाद्या व्यक्तीप्रमाणे करीत असल्यामुळे आपण समजू शकतो की ती कशी आहे, एक कृत्रिम व्यक्ती आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की बोध चिन्ह. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त भांडवली संस्था या कायद्याने निर्माण केलेली स्वतंत्र कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे कंपनीला व्यक्तीप्रमाणे साक्षीदार करता येत नाही, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे अशा प्रमंडळाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या आधारावर एक बोधचिन्ह किंवा सार्वत्रिक नाम मुद्रा हा एक पुरावा प्राप्त झालेला असल्यामुळे कंपनीला जरी कृत्रिम अस्तित्व किंवा व्यक्तिमत्व लाभले नसले तरी ती स्वतंत्र बोधचिन्हाचा काय करू शकते, वापर करू शकते. आणि या बोधचिन्हामुळे व्यवहाराला अधिकृत काय होते, प्राप्त होते. म्हणजे एकंदरीत काय झालं की बोधचिन्ह साईन नाही करू शकत, पण त्याचं ते बोधचिन्ह आपण त्याचा काय करू शकतो, वापर करू शकतो. त्यानंतर आपण बघूया की याच्यामध्ये सभासद संख्या जे आहे ते प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7, बरोबर. आणि ज्या काही खाजगी कंपनी असतील त्याच्यामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त सभासद त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, नॉमिनेशन्स करू शकतो, सभासद संख्या आपण घेऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कायम अस्तित्व. आता कंपनी कायद्याप्रमाणे निर्माण केलेली जी काही कृत्रिम व्यक्ती आहे ती संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये असते, बरोबर. त्यामुळे त्या प्रमंडळामध्ये कायम अस्तित्व असते किंवा अस्तित्वाचाच प्राप्त झालेलं असतो, बरोबर आहे. आणि त्या कारणाने भागधारकाचा दिवाळखोर किंवा मृत्यू किंवा लवाडी, वेळेपणा इत्यादी गोष्टीमुळे कंपनीवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे काय झालेलं, कायम अस्तित्व असल्यामुळे एखाद्या वेळेस एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला असेल किंवा तो वेळा झाला असेल किंवा तो भागधारक दिवाळखोर झाला असेल तर त्याचा कोणताही परिणाम त्या संयुक्त स्कंद प्रमंडळावर किंवा संस्थेवर पडणार नाही. त्यानंतर भागाचे हस्तांतरण. आता स्कंद प्रमंडळामध्ये जे काही भाग भांडवल आहेत ते असंख्य भागामध्ये विखुरलेले आहेत किंवा विभागलेले आहेत. आणि त्याच भाग खरेदी करणाऱ्या आपण भागधारक असे म्हणतो. आणि त्यामुळे भागधारक व प्रमंडळ यात स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं असल्यामुळे भागधारकांना भागांचे हस्तांतरण केव्हाही करता येते. म्हणजे माझ्याजवळ असणारे भाग हे मी केव्हाही कुणालाही काय करू शकतो, देऊ शकतो. मर्यादित जबाबदारी. आता संयुक्त भांडवली संस्थेच्या तिच्या भागधारकामुळे स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे भागधारकांची जबाबदारी ही कशी आहे, मर्यादित स्वरूपाची असते. आणि कायद्याने जे काही भागधारक व प्रमंडळ वेगळे असल्यामुळे कंपनीला कोणत्याही व्यवहारात भागधारक म्हणून जबाबदार धरले जात नाही किंवा प्रमंडळाच्या भागधारकाची जी काही जबाबदारी असेल ही त्याची धारणा केलेल्या भागाचा दर्शनी मूल्य, हे स्टँड ज्याला आपण म्हणतो, दर्शनी मूल्य इतकी कशी असते, मर्यादित असते. तज्ञ व्यवस्थापन आहे. कंपनीचे जे काही भागधारक असतील आणि कंपनीचा जो काही व्यवस्थापक सहभागी याच्यामध्ये कसं असतं की व्यवस्थापक हा सहभागी नसतात, पण भागधारक व व्यवस्थापन यात फरक असतो. त्यामुळे प्रमंडळाची जी काही देखभाल करायची आहे त्यामध्ये एक वेगळे संचालक मंडळ असल्यामुळे संचालक मंडळाची नियुक्ती हा भागधारकाकडून होते. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये तज्ञ लोकांचे मार्गदर्शन व काय लागतं, नेतृत्व लागतं. म्हणजे एकंदरीत तज्ञ व्यवस्थापन हे संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये असतं. त्यानंतर कायदेशीर बंधनं आहेत. आता संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये जे काही कायद्याच्या नियमाप्रमाणे तयार केलेले आहेत ते कसे आहेत, स्थापन करण्यात आलेले जे काही असेल ते नोंदणी कंपनी कायदे 1956 नुसार आहे.
आणि त्यानुसार त्या प्रमंडळाला विविध कायदेशीर कसे आहेत, बंधनकारक आहेत. त्यानंतर लाभाचा वाटप बघा, सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तोटा झाला तर तोटाचे वाटप करावं लागेल, आणि लाभ किंवा नफा झाला तर लाभाचा नफा त्याचा वाटप करावा लागेल. आता बघा, कुठल्याही याच्यामध्ये आपण कुठलाही व्यवसाय जेव्हा करतो आहे तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नफा कमवायचा असतो, बरोबर. म्हणजेच काय झालं की प्रमंडळाचा मुख्य उद्देश हा नफा कमविणे असल्यामुळे प्रमंडळात झालेला नफा हा भागधारकाला त्याच्या ठरलेल्या कराराप्रमाणे किंवा दराप्रमाणे वाटप केला जातो, बरोबर आहे की नाही. ज्या पद्धतीने किंवा ज्या दराने नफा किंवा लाभ ठरवला गेला असेल त्याच्याप्रमाणे त्याला काय करावं लागेल, वाटप करावा लागेल. त्यानंतर बघूया प्रमंडळाचं प्रविलीकरण. आता प्रमंडळाची स्थापना प्रमंडळ कायद्या अंतर्गत किंवा सममेलनाने होत असते, त्यामुळे प्रविलीकरण सुद्धा कायद्याच्या तरतुदीमध्येच असते, है ना. एखाद्या वेळेस एखादी संस्था समजा त्याचं प्रविलीकरण करायचं असेल तर ते कायद्यानुसारच केल्या जाईल. त्यानंतर बघूया आपण की याच्यामध्ये कर आकारणी ही कशी असते, बरोबर आहे. कर आकारणी ही कशी असते. आता संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जी काही आपल्याला प्राप्त केलेल्या उत्पादनावर किंवा अस्तित्वात असलेल्या कर कायद्याच्या तरतुदी अंतर्गतच ठराविक दराने विविध प्रकारच्या कर विवरणपत्रकाच्या माध्यमातून कर भरणा करावा लागतो. कारण प्रमंडळ हे जे आहे हे कायद्याच्या नियमाप्रमाणे स्थापन केलेले आहे, आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे स्थापन केलेले असल्यामुळे त्यामध्ये जे काही उत्पादन किंवा कर आकारणी येते ते कशी असते, बंधनकारक असते, बरोबर. बंधनकारक असते आणि बंधनकारक असल्यामुळे काय होतं नेमकं की जी काही कर आकारणी आहे ती कर आकारणी तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला कायद्याच्या अंतर्गत किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार आपल्याला त्याचा काय करावा लागतो, स्वीकार करावा लागतो, म्हणजे एकंदरीत द्यावा लागतो. त्यानंतर जनतेचा विश्वास. आता जनतेचा विश्वास का होणार, त्याचं कारण हे आहे की कंपनी कायद्यानुसार हिशोब पुस्तके ठेवून किंवा त्यावेळी अंकेक्षण किंवा तपासणी करून जे काही प्रदर्शन आपण त्या क्रियेमध्ये किंवा तशा नियमामध्ये सक्तीचा जो काही जनतेचा जो काही विश्वास असेल तो संपादन प्रमंडळा करता येते, बरोबर. कारण का की याच्यामध्ये विखुरलेले जे काही भागधारक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि त्या कारणाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा भागधारकाला असं वाटतं की ही कंपनी खूप चांगली आहे तेव्हाच तो भागची खरेदी करणार, बरोबर आहे, आणि तो त्याचा सभासद होणार. म्हणजे एकंदरीत त्याचा त्यांच्यावर विश्वास झाला असल्यामुळे की किंवा विश्वासामुळे काय होणार की जनतेचा सुद्धा त्याच्यावर विश्वास आहे, बरोबर आहे. आणि यामधलं सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य समाप्तीकरण. आता समाप्तीकरण कसं होणार की कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जे काही समाप्तीकरण किंवा विसर्जन जे काही आहे ते फक्त कायद्यातील नमूद केलेल्या पद्धतीप्रमाणेच करता येईल. म्हणजे मी म्हणतो म्हणून कधीही होणार नाही. ज्या परिपत्रकामध्ये कायद्याने ज्या पद्धतीने त्याला परमिशन दिलेले असेल, नोंदणी केलेली असेल, त्या कायद्यानुसारच त्याचं समाप्तीकरण होईल. म्हणजे कधीही कुठेही कसेही कशाही पद्धतीने त्याचं समाप्तीकरण आपण करू शकतो का, नाही. त्याचं समाप्तीकरण आपण केव्हाही कधीही कुठेही कशाही पद्धतीने करू शकत नाही. समजा कायद्याच्या अंतर्गत न्यायालयाने म्हटलं की याचं समाप्तीकरण करा किंवा याचं प्रविलीकरण करा किंवा ही कंपनी कुठेतरी समजा मर्ज होत असेल तर त्याला मर्ज करा, तेव्हाच ते मर्ज होऊ शकते. म्हणजे एकंदरीत कसं झालं, कंपनीने किंवा संयुक्त भांडवली संस्थेने समाप्तीकरण किंवा विसर्जन हे फक्त कायद्यातील नमूद केलेल्या पद्धतीप्रमाणेच करता येईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण वैशिष्ट्य सांगतो. जे काही आपण 15-16 जे काही वैशिष्ट्ये घेतलेले आहेत संयुक्त भांडवली संस्थेचे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे, सक्तीची नोंदणी. दुसरं ऐच्छिक संघटना. तिसरं याची स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याच्यानंतर ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, बरोबर. बोध चिन्ह आहे. सभासद संख्या ठरवल्या गेलेली आहे. कायम अस्तित्व हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विपुल भांडवल. त्याच्यानंतर भागाचं हस्तांतरण करता येतं. मर्यादित जबाबदारी आहे. तज्ञ व्यवस्थापन आहे. बेकायदेशीर बंधने आहेत. लाभाचं वाटप करता येतं. प्रमंडळाचं प्रविलीकरण करता येतं. कर आकारणी करावी लागते. जनतेचा विश्वास आहे याच्यावर, आणि समाप्तीकरण करता येतं. हे फक्त न्यायालयीन किंवा नोंदणी पद्धतीने.